केवढी जुनी आहे बघितली ना. गोड आहे. यात नवीन टाकली आणि ऍक्च्युली काळी 4ला आहे पण आता मी सिंगल आवाज ठेवल्यामुळे मॅच करून घेतली. Yeah.
किती किती आनंदुरे आनंदुरे सांगू पांडुरंगा तुझिया नामा तरी. सांगताना नुसतं प्रोज मध्ये सांगते. किती किती आनंदुरे आनंदुरे सांगू पांडुरंगा. किती किती आनंदुरे आनंदुरे सांगू पांडुरंगा. किती किती आनंदुरे आनंदुरे सांगू पांडुरंगा. तुझिया नामाची नामाची धुळ धुळ वारे गंगा. तुझिया नामाची नामाची धुळ धुळ वारे गंगा. किती आनंदुरे आनंदुरे सांगू पांडुरंगा. किती आनंदुरे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जन्मनि केले सकाय अनुजा जन्मनि केले सकाय अनुजा जन्मनि केले सकाय जन्मनि केले सकाय. गालवी देवय पोषिणी काया गालवी देवय पोषिणी काया. खाऊनी दही दूध साय अनुजा खाऊनी दही दूध साय अनुजा जन्मनि केले सकाय अनुजा जन्मनि केले सकाय अनुजा. विषय सेविता मन ही विटेना विषय सेविता मन ही विटेना. व्यर्थ शिकविली माय अनुजा व्यर्थ शिकविली माय अनुजा जन्मनि केले सकाय अनुजा जन्मनि केले सकाय.
अंशोने हो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि मन्ये वैकुंठं प्रियदर्शनं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आजचा निरूपणाचा अभंग ज्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं अशा नाथ महाराजांचा आहे. अहो नाथ महाराज म्हणजे ज्यांनी भारूड हा प्रकार नवीन आणला. त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतात अभंग भारूड गवळणी रचुनी अभंग भारूड गवळणी रचुनी पांडुरंगाची करीती आठवणी पांडुरंगाची करीती आठवणी भागवताची प्रजा घेऊनी बोधती एकनाथ भागवताची प्रजा घेऊनी बोधती एकनाथ. अभंग भारूड गवळणी रचुनी. अनेक नाथांचे सुद्धा अभंग आपल्याला प्रसिद्ध आहे आणि भारूड हा वेगळा प्रकार त्यांनी आणला म्हणजे बहुरूढ असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याला दोन अर्थ असतात. एक दक्षिण म्हणजे पहिला जो आहे तो लक्षार्थ अर्थ आहे आणि दुसरा आहे तो गुह्यार्थ अर्थ आहे. म्हणून आणि असं एक सांगतात की बहुरूढ नावाचा एक पक्षी पण पूर्वी होता, त्याला दोन तोंड होती म्हणून त्याला भारूड असं म्हणतात की दोन अर्थ सांगणारे असे जे काव्य त्याला भारूड असं म्हणतात. आणि हा प्रकार नाथांनी आणला आणि नाथांच्या वाड्यामध्ये हे भारूडाचे कार्यक्रम ते करत असत. गवळणी सुद्धा नाथांच्या अत्यंत प्रसिद्ध आहे कारण श्रीकृष्णावरती अत्यंत त्यांची श्रद्धा होती. म्हणजे हे सगळं रचून त्यांनी आळवणी केली ती पांडुरंगाची केली त्या श्रीकृष्णाची केली आणि जनसामान्यांना बोध व्हावा म्हणून भागवत धर्माची ध्वजा त्यांनी हातात घेतली आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना त्यांनी भक्ती मार्गाला परमार्थ मार्गाला लावलं. असे हे नाथ महाराज की त्या काळात सुद्धा अस्पृश्यता न मानणारे होते की भर दुपारचं वाळवंटामध्ये अस्पृश्याचं महाराजचं पोर होतं पण उचलून कडेवर घेतलंय. असे नाथ की आता त्यांना आपण संत म्हणतो पण त्यावेळी तो पुरोगामी विचार होता हो. त्या काळात अस्पृश्याची सावली सुद्धा पडू नये अशी स्थिती समाजामध्ये होती आणि त्या काळात हे धारिष्ट्य करणं म्हणजे हे खरंच संत लक्षण आहे. मग असे नाथ महाराज आज आपल्याला प्रश्न विचारतायत जन्मुनी केलेस काय मनुजा जन्मुनी केलेस काय. अरे तू जन्माला आलायस तू जन्मून केलंस काय. तर सामान्य माणसांचं उत्तर तेच पुढच्या चरणात देत आहे. वाढविले वय पोशिली काया खाऊनी दही दूध साय. खरं म्हणजे हा नरदेह जो आहे ना तो दुर्लभ सांगितलाय आणि असा हा दुर्लभ देह हा आपल्याला मिळालाय पण आपण त्याचं काही सार्थक करतो का ते नाही. म्हणून नाथ आपल्याला सांगतायत की तुम्ही नरदेहाला तुम्ही प्राप्त झालाय तर त्या नरदेहाचं सार्थक करा कारण हा सगळ्यांना मिळत नाही. बघा आपण साधं भाजी आणायला जातो आता इलेक्ट्रॉनिक काटे आहेत पण पूर्वी तागडी असायची की नाही आणि त्या भाजीवालीला आपण काय सांगायचो जरा घाल जरा 2 शेंगा जास्त घाल. परवाच भाजीवाल्यावरनं आठवलं तो मनुष्य म्हणतोय की अरे अगं जरा घाल ना तुझं काय नुकसान होणार आहे. ती भाजीवाली म्हणते अहो 100 ग्रॅम केस वाढले तर तिला ऑलिम्पिक मध्ये भाग घेता आला 100 ग्रॅम माझं वाढलं तर मला नाही का तोटा. मग असं हे सामान्य व्यवहारामध्ये तर तागडी आहे तर ही पाप पुण्याची तागडी तर त्याच्यापेक्षा आहे. म्हणजे जसं आपण भाजीवालीला म्हणतो
की जरा घाल 2 शेंगा, तसं सोनाराला म्हणू का हो? नाही, तो नाही. दारात उभं करणार नाही आपल्याला. म्हणजेच ह्या 2 काट्यामध्ये व्यवहारात जो फरक आहे, तर हा भगवंताचा काटा आहे, पाप पुण्याचा. म्हणजे शास्त्रामध्ये असं लिहिलंय की 2 कागद जर त्या प्रत्येक कागडीत घातले आणि एकावरती जर शिस्पेन्सिलीनी एक रेघ ओढली तर त्याचं सुद्धा वजन वाढतं, असा हा धर्माचा काटा सांगितलेला आहे. म्हणून असं सांगितलंय की पाप पुण्य जेव्हा समान होतं त्यावेळी हा नरदेह मिळतो. मग नरदेह हा मिळालाय तो अत्यंत दुर्लभ सांगितलाय. दुर्लभ सांगितलाय आणि तो क्षणभंगूर सुद्धा आहे की तो कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. बसल्या बसल्या लोकांचे प्राण जात आहेत. मग इतका हा क्षणभंगूर आहे तर तो आपल्याला वेळीच त्याचं सार्थक करायला नको का? म्हणून जन्मुनी केलेस काय मनुजा, जन्मुनी केलेस काय. अनेक संतांनी या देहाला अनेक नावं ठेवली आहेत बरं का, कारण हा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि घाणीचा सागर सांगितलेला आहे नरदेह. म्हणजे मुळात तो होतो कशापासून? विटाळापासून, म्हणजे तो अपवित्र आहे. बरं, आपल्या जी नवद्वार सांगितले त्यातून सतत घाण बाहेर पडत असते, असा हा किळसवाणा देह आहे असं अनेक संतांनी सांगितलंय. पण दासबोधामध्ये समर्थ आमचे सांगतात की हा नरदेह हा कसा आहे, तर हा नरदेह नसेल ना तर तुम्ही भक्ती करू शकत नाही. म्हणून पशुदेही नाही गती असं सांगितलंय. फक्त मनुष्यच हा भक्ती करू शकतो. म्हणून हा जो नरदेह आहे, नाथ सुद्धा या नरदेहाला गोमटा म्हणजे छान असं म्हणतात. मग हा कसा छान आहे, तर ह्या जन्माला येऊन नाथ म्हणतात नरदेहाचे निद्याने, नरदेहाचे निद्याने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. अहो, ते भगवंतांनी आपल्याला हा अधिकार नरदेहाला देऊन केला. म्हणून नरदेह प्राप्त झालाय. त्याच्यामध्ये सुद्धा संत म्हणतात की नरदेह जरी प्राप्त झाला तरी तो त्याच्यामध्ये अपंगत्व नको. आपल्याला चांगला धडधाकट देह दिलाय भगवंतांनी, पण आपण मात्र तो वाया घालवतो. असं म्हणतात ना, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला सर्व ही व्याप केला, गेला गेला बापुडा व्यर्थ मेला. अहो, फक्त दिवस जातायत आणि हा मोठा होतोय वयानी. त्या जन्माच्या त्या नरदेहाचा काही अर्थ आहे का त्याला? म्हणून आपल्याला असा सुदृढ विकलांग देह दिलेला नाहीये भगवंतांनी, तर आपण तो त्याच्याच कारणीवा लावला पाहिजे. म्हणून समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, देह जाईल बाळ जाईल बाळ, देह जाईल बाळ जाईल बाळ, पुण्य काम येईल बाळ, पुण्य काम येईल बाळ, देह जाईल बाळ जाईल बाळ, देह जाईल बाळ जाईल बाळ, देह जाईल बाळ जाईल बाळ. देह हा जाणार आहे, मग तुमच्या बरोबर काय येणार आहे? ते तुम्ही केलेलं पुण्य हे तुमच्या बरोबर येणार आहे आणि तरच तुमचा देह हा सार्थकी लागणार आहे. म्हणून जे सामान्यांचं उत्तर आहे की घालविले वय पोषिली काया, खाऊनी दही दुधसाय, तर असं आपल्याला वागायचं नाहीये. कबीर सुद्धा एका अभंगामध्ये त्यांच्या म्हणतात, कमलमुख राम भजन गोडिया,
184 फेरे फिरून आपल्याला हा जन्म प्राप्त झालाय नरदेह, तर तो सार्थकी लावा. एक आंधळा गृहस्थ असतो आणि त्याला एका बंद खोलीमध्ये ठेवलेलं असतं. खोली मोठी असते आणि अंध लोक कसं करतात की चाचपून चाचपून जातात पुढे. आता आपल्याला या खोलीतनं बाहेर पडायला मार्ग आहे का, हे असं तो भिंतीला हात लावत लावत चालत होता. बराच वेळ काही दरवाजा लागला नाही आणि जेव्हा दरवाजा पुढे आला त्याच वेळी त्याला शिंक आली आणि हात भिंतीवरचे सुटले आणि तो पुढे गेला आणि दरवाजा निश्चित गेला. तशी आपली गत आहे की हा नरदेह जो आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यातनं चुकणारा हा दरवाजा आहे. मग तो दरवाजा आपण वाया घालवतोय, तो आपल्याला मिळत नाहीये, कारण आपण आयुष्य आरामात जगतोय. म्हणून हा नरदेह अत्यंत दुर्लभ सांगितलाय. आणि तितकाच, कारण ह्या देहानीच आपण भगवंताला आपलंसं करू शकतो, भक्ती करू शकतो, तीर्थयात्रा करू शकतो, तपसाधना करू शकतो, उपासना करू शकतो. हा देह जर आपल्याला नसेल तर ह्यातलं आपण काहीही करू शकणार नाही. म्हणून एक अख्खा समाज समर्थ नरदेह स्तवन ह्याच्यासाठी लिहितात दासबोधा. असा हा गोमटा नरदेह आपल्याला मिळालाय. पण आपली परिस्थिती कशी आहे याचं महत्व आपल्याला कळत नाहीये. एक गृहस्थ होता आणि त्यांच्याकडे एक दगड होता आणि त्या दगडाचे सगळे घरातले वापर करत होते. म्हणजे आता वाऱ्याने दरवाजा हलतोय तर दरवाजाला लाव, ती बाई घरात कुत्रा येत आहे वाटलं तर दगड त्याला मार, कोणी तो पुरुष म्हणतोय पेपर उडतायत त्याच्यावर ठेव. असं हे दगडाचं दररोजचं त्याचं वेगवेगळी उपयोग ते सगळे घरातले करत होते. बरेच वर्ष तो दगड वापरला. एका बाजूने आता त्याला म्हणजे झळाळी आली आणि एक दिवस त्यांचा मित्र त्या गृहस्थाच्या घरी आला आणि त्यांनी बघितलं की हा दगड सगळेजण वापरतायत, पण ती चकाकणारी घासून घासून झालेली जी बाजू होती ती त्या गृहस्थाला दिसलीये आणि तो होता रत्नपारखी. आणि त्यांनी तो दगड हातात घेतला आणि बघितलं तर अगदी अमूल्य असं रत्न ते होतं. आणि तो म्हणतोय, अरे हा दगड इथे काय तुम्ही ठेवलाय, याच्यासारखं दुसरं मूल्यवान रत्न आता मिळणार पण नाही. आता असं सांगितल्यानंतर मित्रांनी तो लगेच त्याच्या हातातनं काढून घेतला आणि तिजोरीत ठेवला बरं. म्हणजे हा नरदेह असंच हे अमूल्य रत्न आहे, पण आपण त्याला सामान्य दगड मानतोय. पण रत्नपारखी म्हणजे संत जे असतात ना त्यांना हा नरदेहाचं महत्व कळतं आणि ते आपल्याला सांगतात की हा नरदेह सार्थकी लावा. पण आपण मनुष्य कसे असतो तर विषय सेविता मन ही विटेना. आपल्याकडे पंच विषय सांगितलेले आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध. शब्दाला भुलणारी माणसं किंवा अगदी प्राण्यांमधली उदाहरणं शास्त्रामध्ये दिलेली आहेत की एक बाई अत्यंत सुंदर असं गायन करत असे आणि ते गायन ऐकायला तिच्या दाराशी दररोज एक हरिण येत असे. आणि ते साधं सुद्धा हरिण नव्हतं, तर तो कस्तुरी मृग होता. आणि त्या गाण्यांनी प्रसन्न होऊन तो आपली कस्तुरी सोडून जायचा. बरं, पती काही परदेशात गेलेला होता माल व्यवहार व्यापार करायला आणि ही आपला वेळ घालवण्यासाठी आपलं गायन करते आणि ती कस्तुरीचं तिला कळल्यानंतर ती कस्तुरी घ्यावी, ती विकावी आणि असं दररोज चाललंय. आणि होता होता सधन झालीये. काही कालानी तो पती परत आलाय आणि तेव्हा आपली परिस्थिती जाताना अशी नव्हती, मग आता कशी आहे म्हणून चारित्र्यावरती बोल लावलाय. पण एक दिवस त्याला कळलं की हा मृग येतोय आणि तो मृग यांनी मारलाय. म्हणजे शब्द ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये तो प्राण गमावतोय बघा. त्यानंतर शब्द स्पर्श,
स्पर्श सुद्धा हत्तीला स्पर्शाचं खूप महत्व असतं. हत्तीणीचा स्पर्श व्हावा म्हणून ते पारधी असतात. हत्तीला पकडतात कसं, तर मोठा खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये हत्तीण ठेवतात आणि त्या हत्तीणीच्या स्पर्शासाठी आसुसलेला तो हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि पकडला जातो. त्यानंतर येतो रस. रस म्हणजे त्याला माशाचं उदाहरण दिलेलं आहे की गळाला एक किडा आपण लावतो आणि तो मला खायला मिळेल म्हणून हा मासा तो किडा पकडतो, पण त्याला त्या किडा जो ज्या आकड्यात अडकवलेला असतो तो आकडा त्याच्या जिभेत अडकतो आणि गळ उचलला की त्याचा प्राण जातो. आता रूपावर भुलणारा असा हा पतंग की तेजस्वी ज्योत दिसतीये आणि त्या ह्याच्यावरती रूपाला भुलून हा पतंग त्या दिव्यावर झेप घेतो आणि तत्काळ मरून जातो. आणि गंध म्हणजे त्याला मकरंदाचं, याला भ्रमराचं उदाहरण दिलेलं आहे की लाकूड तो पोखरणारा भुंगा पण कमळामध्ये जेव्हा जातो त्याच्या प्रेमात पडतो हो गंधाच्या. आणि तो काय विचार करतो की एवढी नाजूक कोमल पाकळी जी आहे ती आपण कशाला कुरतडा, उद्या सकाळी कमळ उमलेल सूर्य आल्यानंतर आणि मग आपण उडून जाऊ. म्हणून गंधाच्या ह्यानी त्या विषयानी तो तिथेच बंदिस्त होतो आणि सकाळी अचानक एखादा हत्ती येतो आणि ते कमळ उखडून टाकतो आणि त्या बंद कमळामध्येच त्याचा प्राण जातो. म्हणजे बघा, ह्या प्रत्येक प्राण्यांनी एक एक विषय जरी सेवन केले तरी ते प्राणाला मुकले. मग मनुष्य प्राणी असा आहे पंच विषयांचं सतत सेवन करत असतो. स्पर्श, आज आपल्याला किती स्पर्श मुलायम गादी पाहिजे झोपायला, म्हणजे कुठे जायचं तरी आपण असंच विचारतो सगळी सोय आहे का. म्हणजे कोणाला, म्हणजे डॉक्टर हल्ली औषध म्हणून सांगतात कडक पृष्ठभागावर झोपा, पण सगळ्यांना मऊ मुलायम डनलपच्या गाद्या लागतात की नाही. खादीची साडी नेसतं का कोणी, रेशमी वस्त्र नेसायला आवडतात, म्हणजे स्पर्श आवडतो, चांगला स्पर्श आवडतो. रस, अहो षड्रस जेवणामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जेवण आहे ना, महाराष्ट्रीयन ते षड्रस जेवण आहे. आणि आता तर श्रावण महिना चालू आहे, शुक्रवार म्हणू नका, गुरुवार म्हणू नका, मंगळवार म्हणू नका, अहो दररोज आपण पंचपक्वान्न सेवन करतोय. म्हणजेच ही रसना आपल्या ताब्यामध्ये नाही. नाद, हल्ली कर्णपिशाच्या सारखं कानाला लागलेलं असतं, कानात घालायचं. अहो आईनी हाक मारली तर मुलांना ऐकायला येत नाही, काय करावं बरं. ते काढलं तर ते आवाज आपल्याला ऐकू येत नाही, म्हणजे ऐकवत नाही इतकं ते ड्रम आणि ह्याचं जे म्युझिक आहे ते आपल्याला ऐकू शकत नाही. आता जाताना सुद्धा आम्ही ढोल पथक ते प्रॅक्टिस ऐकतोय ना, म्हणजे इथे राहणाऱ्यांना काय डोक्याला कटकट आहे. म्हणजे नाद सुद्धा माणसाला हवाय. एकटा मनुष्य राहिला की मोबाईल वरती गाणी लावतो की नाही, एकटा बसत नाही, आत्मचिंतन करत नाही मनुष्य, नाद लागतो. ते टीव्ही तरी लागतो, काहीतरी आवाज पाहिजे. असं हे सगळं मनुष्य विषयांचं सेवन करत असतो. मग ह्या विषयांच्या सेवनामध्येच जर आपण आपला जन्म घालवला तर खरंच आपण आपल्या जन्माला येऊन आपली माय व्यर्थ शिणवलीये असं नाथ सांगतात. कारण प्रसूत वेदना एवढ्या असतात आईला की त्या प्रसूत वेदना म्हणजे तिचा दुसरा जन्म असतो. म्हणून बाळंतपण असा हा शब्द आहे, हा जन्म आहे तिचा दुसरा. मग एवढं तिने कष्ट करून आपल्याला जीवन दिलाय, जन्म दिलाय, तो जन्म असा वाया घालवायचा का. तर असं करायचं नाही. तर हा जन्म तुम्ही सार्थकी लावा, तर तुम्ही व्यर्थ शिणविली माय असं आईला पण वाटणार नाही. म्हणून सतत पंच विषयांच्या मध्ये तुम्ही अडकू नका.
एकदा तुकाराम महाराज हे एका ग्रहस्थांना सतत सांगायचे तर का, अरे आषाढ महिना जवळ आलाय, वारीला चल. पण त्याचं आपल्या त्या चिमणीतल्या कावळ्या चिमणीची गोष्ट असते की नाही, तसं थांब, ती चिमणी कशी कावळ्या सांगते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला टीट लावते. काय आपण मुलांना कितीतरी मोठ्या करून ती गोष्ट सांगतो, तसं हा ग्रस्त तुकोबांना सांगायचा, थांबा जरा, पुढच्या वर्षी येतो. यंदा माझ्या मुलाचं लग्न झालं ना की मी संसारात अगदी मुक्त होणार आहे. आता पुढच्या वर्षी लग्न होतं, तुकोबा परत विचारायला जातात, येतच ना यंदा वारीला. नाही हो, जरा त्याचे वर्षभराचे सणवार होऊ देत, मग आहेच की. म्हणून ते वर्षही जात. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा तुकोबा विचारायला जातायत, चला वारीला. अहो आता सुनेला दिवस गेले, नातवाचं तोंड बघतो आणि मग वारीला येतो. अहो हे संपतच नाही. आता तुकोबा असं म्हणतात की ह्याला आपण शाब्दिक सांगून समजत नाहीये, आता आपण त्याला कृतीने सांगूया. म्हणून तुकोबांनी काय केलं, एक मोठं झाड होतं, त्या झाडाला धरून बसले खोडाला, आणि जाणाऱ्या येणाऱ्याला सांगतायत, अहो मला सोडवा हो झाडापासून, अहो मला सोडवा हो झाडापासून. आता लोक बघतायत पुढे जातायत, लोक बघतायत पुढे जातायत, आणि ज्याला ही कृती दाखवायची तो पण त्या रस्त्याने चालला होता. तो आला तुकोबांपुढे, अहो तुकोबा, झाडाने तुम्हाला धरलेलं नाहीये, तुम्ही झाडाला धरलंय. तुकोबा म्हणतात, मी तेच सांगतोय तुला, तू संसाराला धरलायस, संसाराने तुला धरलेलं नाही. म्हणून हा जो देह आहे तो आपण संसारामध्येच गुंतून जातो. आपण आमच्या समितीमध्ये आज्ञा देतात बरं का, म्हणजे प्रतिस्तर, पुरस्तर, वामस्तर, त्याच्यामध्ये आमचा एक पाठ घेतला होता की प्रत्येक आज्ञेचा काय अर्थ आहे असं आम्हाला विचारत होते आमच्या शिक्षिका. त्यातल्या प्रतिस्तराचा मला अर्थ खूप आवडला बरं का. प्रतिस्तर म्हणजे मागे व्हा. आता सून आली की सासूनी मागे व्हायचंय की नाही, ती आज्ञा तिला आहे संसारातली, फक्त ह्या आज्ञा समितीत पाळायच्या नाहीयेत, त्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजे. म्हणजेच आपला संसार झालाय, आपण पुढचा मुलं कशी करतात हे बघा ना आनंदाने, पण ते होत नाही. आपण आपल्याच संसारामध्ये लिप्त असतो. अहो सुनेनी इकडची गोष्ट इकडे ठेवली तरी आपल्याला चालत नाही. आपण तिला काय सांगतो, अगं तिथे असली ना, जागच्या जागी मिळाली ना की ते छान असतं. म्हणजे इतकं सुद्धा आपलं लक्ष बाहेर जात नाही संसारातनं. मग कसे आपण विषय बाजूला सोडणार. म्हणून या विषयामध्ये लिप्त होऊ नका. तर ह्या नरदेहाचं ते सार्थक आहे, ते सार्थक तुम्ही करायचं असेल तर तुम्हाला शेवटच्या चरणामध्ये आपल्याला एकनाथ महाराज सांगतायत की सेवी निशिदिनी गुरु पाय. कारण मनुष्य जन्माचं जे सार्थक करायचे ते सद्गुरूंना आपण शरण गेल्याशिवाय मिळत नाही. ते सार्थक आपल्याकडनं करून घेतात. जसं आई मुलाचं हित जाणते तसं सद्गुरू आपल्या शिष्याचं हे हित जाणत असतात. म्हणून महाराजांकडे मागताना सुद्धा हेच मागायचे, आपल्याला हवं ते मागायचं नाहीये, माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या, असं आपण त्यांच्याकडे प्रार्थना करायला पाहिजे. पण आपण विषयातलंच मागत राहतो आणि हे चुकीचं आहे. म्हणून सद्गुरूंचे तुम्ही पाय सोडू नका, कारण सद्गुरू तुम्हाला योग्य असे मार्गदर्शक आहेत, ते वाटाडे आहेत. कारण मुळात हा देह आहे तो नश्वर सांगितलाय, क्षणभंगुर सांगितलाय. तसंच संत सज्जनांचं दर्शन होणं हे सुद्धा तितकंच दुर्लभ सांगितलंय. कारण ते आपल्याला समजतच नाहीत. अहो इतके ते साध्या वेशामध्ये राहत असतात आणि म्हणून त्यांचं दर्शन होणं, त्यांना ओळखणं हे तितकंच महत्वाचं आहे. मुळात हा देह नश्वर आहे, तो आपण पंचमहाभूतांकडनं भाड्याने घेतलाय. मग तो भाड्याने घेतलेला, आपण भाड्याच्या घराच्या वर आपण हक्क सांगतो का हो आपला? नाही सांगत.
तसा हा भाड्याचा देह आहे. मग हा देह आपला नाही असं जर आपण मनाने धरलं तर आपण हा सार्थकी लावू शकतो. हा क्षणभंगूर कसा आहे तर एकदा युधिष्ठिरांकडे एक मनुष्य मदत मागायला आला आणि युधिष्ठिर काहीतरी काय चर्चा करत असेल, काय त्यांचे कामकाज चाललं होतं म्हणून त्यांनी काय सांगितलं, उद्या या. आता तो मनुष्य हात हलवत निघालाय राजवाड्यातनं. येताना भीमसेन भेटले. हातात काही दिसत नाही म्हणून चौकशी केली की काय कशासाठी आला होता. काही नाही म्हणे, मला मदत हवी होती. पण महाराज म्हणाले की उद्या या. भीमसेन म्हणतात चला माझ्या बरोबर. त्या माणसाला घेऊन युधिष्ठिरांच्या पुढे उभं केलंय आणि म्हणतायत की दादा तुम्ही यांना उद्या या सांगितलं. अहो क्षणाचा भरोसा नाही तर उद्याचा भरोसा आहे का. म्हणजे त्याच वेळेला युधिष्ठिरांना हे कळले आणि त्याची मदत त्याला दिली आहे. म्हणून इतका हा नरदेह क्षणभंगूर आहे की आपल्याला क्षणाची शाश्वती नाही. म्हणून जसं समुद्राची वाळू, आपल्याकडे एक वाळू यंत्र असतं बघा घड्याळ, ते आपण उलट केलं की पुन्हा ती वाळू खाली जायला लागते. तसंच आहे होय. समर्थ एके ठिकाणी म्हणतात घटिका गेली पळे गेली, घटिका गेली पळे गेली, तास माझे जणाणा, तास माझे जणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाला, राम कारे म्हणाला. घटिका गेली पळे गेली, तास माझे जणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाला, राम कारे म्हणाला, राम कारे म्हणाला. वाळू जशी हातातून निसटून जाते तसं आपलं आयुष्य आपल्या हातून निघून जातं. मग ही वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. बघा भगवंतांनी वेळ सगळ्यांना सारखी दिली की नाही. श्रीमंत आहेत म्हणून त्यांना 28 तास दिलेत का. सगळ्यांना 24 तासच दिले. मग त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो हे आपण बघायचं. सगळ्या स्त्रिया आपण स्वयंपाक करत असतो, घरातली कामं करत असतो, पण खरंच 24 तास जर आपण घड्याळ बघितलं तर किती वेळ लागतो हो स्वयंपाकघरात. जास्तीत जास्त 3 ते 4 तास. कारण हल्ली 2च माणसं असतात. तळेगावात तर 2-2 जण राहतात. मुलं कुठेतरी बाहेरच गेलेली असतात. बरेच वेळांचं घर असंच आहे. मग उरलेला वेळ आपण कुठे घालवतो, टीव्ही वरच्या मालिका बघण्यात. मग तो वेळ जर आपण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी घालवला तर ह्या नरदेहाचं सार्थक होईल की नाही. म्हणून नरदेहाचं सार्थक करायचंय तर जो वेळ आहे तो आजची वेळ आपल्याला सांभाळायची. म्हणजे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होणार. नाही तर ती अवस्था आपल्या त्या आंधळ्या माणसासारखी होणार. म्हणून नरदेह हा अतिशय महत्वाचा असा सांगितलाय. म्हणून तो आपल्या कृपेने, आपल्याला भगवंताच्या कृपेने तो प्राप्त झालाय. अहो ज्यांना तो देह मिळत नाही ना, म्हणजे स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती, त्यांना सुद्धा नरदेह हवाय. पण त्यांना मिळतो का, नाही मिळत. ते भूतलावर येतात पण ते नरदेहात आले ना तरी सुद्धा त्यांची सावली पडत नाही, त्यांच्या जमिनीवरती पाय टेकत नाही. बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. म्हणून देव सुद्धा त्यांना इच्छितात की आम्हाला मर्त्य लोकामध्ये हा नरदेह प्राप्त होऊ दे. मग तो आपल्याला अनायासे मिळालाय. म्हणून एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत नसते. तसं आपल्या सामान्य माणसाचं झालंय की आज आपल्याला नरदेह हवाय, नरदेह हवाय असं आपण म्हणतो.
पण नरदेह हवाय तर आज आपल्याला लोकसंख्या कितीतरी वाढलेली दिसतीये. दुर्लभ आहे म्हणतात, पण लोकसंख्या इतकी की त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय करावा लागतो. पण खरंच हे नरदेह आहेत का हो, हा विचार करता अहो ज्यांना आई वडिलांची किंमत नाही, ज्यांना धर्माची किंमत नाही, ज्यांना माणुसकीची किंमत नाही, त्यांना नर म्हणायचं का? मग असे हे सगळ्यांची त्यांना किंमत आहे असे नरदेह ते दुर्लभ आहे. नाही तर कितीतरी लोकसंख्या आहे, पण तिच्यामध्ये मानवता आहे का? जिथे माणुसकी आहे तो नरदेह खरा सार्थकी लावता येतो. म्हणून नुसता आपला देह वाया घालवू नका. तो खरंच भगवंताची प्राप्ती किंवा वैकुंठच प्राप्त करायचं असेल तर नरदेहासारखं सार्थक नाहीये. म्हणून विठोबा अण्णा दप्तरदार एका ठिकाणी म्हणतात, उत्तम जन्माये उमिरा गेलो मी वाया, उत्तम जन्माये उमिरा गेलो मी वाया, दुष्ट पातकी शरण मी आलो सत्वर तव पाया, दुष्ट पातकी शरण मी आलो सत्वर तव पाया, आग्रह करून वाढतो, पंचपक्वान्न वाढतो. पण एखादा जर भुकेला अतिथी आला तर त्याला आपण आपल्या पंक्तीला घेतो का? नाही घेत. अहो एक पैसा आपण द्यायला तयार होत नाही. आणि भगवंता तुझं नाम जे फुकटचं आहे ते सुद्धा माझ्या मुखावर कधी येत नाही. म्हणजे तू मला हा इतका चांगला जन्म दिलायस पण मी तो वाया घालवतोय. मग ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तरच आपण सद्गुरूंना शरण जाऊ शकतो. आणि मग सद्गुरू आपल्याला चांगला मार्ग दाखवतात. आणि या नरदेहाचं सार्थक हे नामस्मरणामध्ये आहे हे ते आपल्याला सांगतात. आणि प्रभूचं उपासना करणं, तपश्चर्या करणं, साधना करणं आणि त्याची प्राप्ती करणं म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे. आणि जसं हा प्रश्न आपल्याला विचारतायत की माझी आई नेहमी म्हणायची की भगवंतानी जर मला प्रश्न विचारला तर मी त्याच्या नजरेला नजर देऊन सांगू शकते की माझी मी सगळी कर्तव्य केलेली आहे. मग एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे का? भगवंतानी आपल्याला विचारलं की काय केलं जन्मून, तर आपण त्याला ताठमानेने उत्तर जर द्यायचं असेल तर दही दूध साय खात बसायचं नाहीये, तर त्याचं नामस्मरण करायचंय, त्याचं स्मरण करायचंय, त्याच्याशी अनुसंधान साधायचंय, तरच या नरदेहाचं सार्थक होणार आहे. म्हणून मूळ गद्यामध्ये आपल्याला एकनाथ महाराज सांगतात, जन्मी केले सकाय जन्मी केले सकाय जन्मी केले
उद्या राज्याभिषेक करायचा. आणि त्याच सकाळी कैकेयी मातेने दशरथांकडे 2 वर मागितले आणि एका वराने रामरायाला 14 वर्ष वनवासामध्ये निघालाय, जायला लागले. पण स्थितप्रज्ञ असणारे रामराय आणि सुमित्रा मातेनी सुद्धा लक्ष्मणाला सांगितलंय की रामाबरोबर तू जा. म्हणजे आपल्याला रामायणातली प्रत्येक व्यक्तिरेखा जर आपण बघितली तर ती त्यागमयी दिसते. तिथे चारित्र्य आणि त्याग हे आपल्याला जास्त दिसतं. अहमिका लागली प्रत्येकामध्ये की मी जास्त त्याग करतोय तर तू जास्त त्याग करतोय. आणि मातेनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण रामाबरोबर निघाले, सीतामाई निघालेली आहे आणि गुहकानी त्यांना गंगा पार केलेला आहे. आता वनवासामध्ये जायचंय, सवय नाहीये. सवय महिला कुठल्याही गोष्टीची वेळ लागते, पण ते आपल्या आई वडिलांसाठी आपण स्वीकारलंय ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि जंगलामध्ये वनवास सुरू झाला. पण दृष्टिकोन चांगला असला ना की सगळं सुसह्य होतं. राम लक्ष्मण जानकी, राम लक्ष्मण जानकी, फिरत फिरत आले वनी, प्रमुदित झाले वनी, प्रमुदित झाले वनी, पाहुनी सृष्टीच्या सौंदर्यासी. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 राम. वृक्ष वेली बघतायत, ताड माल तमाल साग अशी अनेक वृक्ष इथे बघतायत, सृष्टी सौंदर्य बघतायत. निसर्गाच्या जवळ गेलं की सृष्टी सौंदर्य आपल्याला जास्त दिसतं. आणि आम्ही जेव्हा पुण्यातून आलो, म्हणजे मी राहत होते तुळशीबागेशी, कधीही चंद्रोदय बघितलेलं नाही, वरती चंद्र आला कीच बघितलेला आहे. पण जेव्हा आम्ही तळेगावला आलो तेव्हा उगवणारा चंद्र सुद्धा लाल असतो हे मला इथे येऊन कळलं. म्हणजे आम्ही तिथून निसर्गाच्या जवळ जेव्हा आलो तेव्हा हे सौंदर्य आपल्याला दिसते. आणि ते सौंदर्य बघत बघत यांचा दिवस चाललेले आहेत. मजल मजल करत प्रत्येक ऋषींच्या आश्रमामध्ये जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. मग अत्री आणि अनुसूया यांच्या दर्शनासाठी गेले. त्यांनी पण त्यांना उपदेश केलाय. पतिव्रता कशी असावी हे अनुसूयेने सीतामाईंना सांगितलंय. पण सीतामाई असं म्हणाली नाही हे मला माहितीये, हे मला माहितीये असं म्हणाली नाही. मोठ्यांचं ऐकून घ्यायचं असतं हे पहिलं तरुण पिढीने ह्याच्यातनं शिकायचंय. रामायणातनं आपल्याला काय शिकायचं हे मुळात कळलं पाहिजे. गोष्टी सगळ्यांना माहिती असतात, पण काय शिकायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढे होता होता अनेक ऋषींशी त्यांच्या भेटी होत आहेत. आणि एक दिवस शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये ते आले. आणि ह्या दंडकारण्यामध्ये अनेक राक्षस जे खरदूषण होते ते ह्या ऋषी मुनींना यज्ञ यागादी कर्म करून द्यायचे नाही आणि त्यांना अत्यंत त्रास देत असत. आणि म्हणून शरभंगांनी त्यांच्या पर्णकुटीसमोर असलेला एक ढिगारा दाखवला. तो होता अस्तींचा ढिगारा. म्हणजे ऋषी मुनींना गायी गोधन वगैरे ह्यांना मारून त्या हाडांचा ढीग डोंगर झालेला होता. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं कोमल जे हृदय होतं ते अत्यंत कळवळ आणि क्षत्रिय होते. जरी वनवासात होते तरी त्यांना शस्त्र घ्यायची परवानगी होती. आणि त्यामुळे ऋषीश्वरांना ते आश्वासन देत आहेत की आता माझं राजाचं कर्तव्य मी करणार आहे. पती पत्नींचे संवाद. सीता रामरायांना म्हणते की प्रभू तुम्ही राक्षसांना मारीत म्हणाला, पण तुम्ही
एकदा म्हणाला होतात ना की ज्यांनी खोड काढली नाही त्याला आपण त्रास द्यायचा नाही. मग तुमची प्रत्यक्ष काढली का खोड राक्षसांनी? तुम्हाला त्यांनी त्रास दिलाय का? तेव्हा प्रभू त्यांना तिला सांगतायत की अगं आपलं राजाचं हे कर्तव्य आहे की आपल्या सगळ्या प्रजाजनांचं आपण पालन करणं, रक्षण करणं. ते वैयक्तिक जरी आपल्याला त्रास देत नसली तरी प्रजा ही आपल्याला पुत्रवत आहे. मग आपल्याला पुत्र जर त्याला काही झालं तर आपण करणार की नाही? असे ह्या पती पत्नींचे संवाद चालले. एकदा असंच तिघ जण फिरत असताना एक असं सुंदर वृक्ष होता आणि त्याला अगदी बारीक फुलांची अशी लता वेल अशी गुंफली गेलेली होती. आणि प्रभू रामचंद्र त्या वृक्षाकडे बघत राहिले आणि सीतेला म्हणतायत किती तो वृक्ष भाग्यवान आहे की इतकी सुंदर नाजूक लता त्याला वेष्टून गेली. तेव्हा सीतामाई म्हणतेय छे अहो ती लता भाग्यवान आहे कारण तिला त्या वृक्षासारखा आधार मिळाला. आता माझं श्रेष्ठ आहे का तुझं श्रेष्ठ आहे? जसं आपल्यामध्ये होतं तसंच झालं. मग आता साक्षीदार कोणीतरी हवा की नाही? मग त्यांना लक्ष्मण आला आणि मग आता लक्ष्मणाची आली पंचायत की आता वृक्ष भाग्यवान आहे म्हणावं तर बहिणीला राग येईल, लता भाग्यवान आहे म्हणावं तर दादाला राग येईल. मग त्यांनी काय उत्तर दिलं हो? तो म्हणाला की माझ्या मते मी काय सांगू का माझं मत काय आहे की माझ्या मते दोन्ही भाग्यवान आहेत आणि त्याच्यापेक्षा मी भाग्यवान आहे कारण त्याच्या छायेत मी बसलो. असे त्यांचे वनवासामध्ये संवाद चालले. हल्ली माणसाला एकटं असलं एकांत असलं की काय करायचं हा प्रश्न येतो बरं का. म्हणजे मला परवा हसायला आलं. आमचे दिवे गेले होते. खरं म्हणजे आमच्याकडे दिवे गेले की सोलर आहे, इन्व्हर्टर आहे, म्हणजे आम्हाला दिवे गेल्याचे कळत नाही. पण त्या दिवशी सगळंच संपलं आणि दिवे नव्हते. आणि दिवे नव्हते की नेट नाही. माझी धाकटी नात म्हणाली आता आपण करायचं काय? आता हा प्रश्न आपल्याला कधी पडला नाही पण हा प्रश्न आजच्या पिढीला पडतो. तसं आपल्या मनात येतं का की प्रभू रामचंद्र सीताबाईंनी वनवासामध्ये काय केलं असेल? अहो एकमेकांना कोडी घालणं किंवा आता अस्ताला जाणारा सूर्य दिसतोय पण तुमच्या प्रत्येकाच्या कल्पना काय आहेत ह्याच्यात आपण सुद्धा हा खेळ खेळू शकतो का? तसं असं रामाने विचारले की अस्ताला जाणारा तो लाल गोल दिसतोय लक्ष्मणा तुला ह्याच्याकडे बघून काय वाटतंय रे? तेव्हा तो म्हणतोय की पूर्वेनी तो चेंडू टाकलाय आणि पश्चिमेला तो धरता आला नाहीये आणि म्हणून ती रागाने लाल झाली. म्हणजे अशा कल्पना ह्या त्यांच्या 12-13 वर्षाच्या काळामध्ये चाललेल्या आहेत. आणि अशाच एका दिवशी कारण वनवास ज्याला आहे त्यांनी एका ठिकाणी राहायचं नाही, फिरतं राहायला पाहिजे. तसं पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून हे दुसरी जागा शोधताय. एके दिवशी राम जानकी, एके दिवशी राम जानकी शिवेवरती बसले. एके दिवशी राम जानकी शिवेवरती बसले. गंधमुळे आढाया, गंधमुळे आढावयासी लक्ष्मण बंधू गेले. साधूजी आया राम प्रभू रामचंद्र आणि सीतामाई एका मोठ्या शिळेवर बसले आणि लक्ष्मण कंदमुळं आणायला गेले आणि सीतामाईला अत्यंत तहान लागली. तहानेने जीव व्याकुळ होतोय. मग प्रभू तिला म्हणतात बघ मी तुला सांगत होतो ना वनवासामध्ये तुला त्रास होईल पण ही म्हणते अहो तुम्ही बरोबर आहात ना मग मला हा स्वर्गच आहे. अशा त्यांच्या गोष्टी चालली आहेत. पण पाण्यासाठी कासावीस झालेली पण जलाशय कुठे दिसेना म्हणून राम म्हणतायत की तुला पाणी हवंय मी ते आणून पण देईन पण मला सुद्धा तो जलाशय शोधायला पाहिजे.
आणि तिथेच एका वृक्षावरती एक मयूर बसलेला होता. त्यावेळी पक्ष्यांना आपली भाषा समजत होती, वाणी नसली तरी भाषा समजत होती. आणि हा मयूर मनामध्ये विचार करतोय की हे राम प्रभू म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, आपल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर हीच योग्य घडी आहे. आणि म्हणून हा मयूर एक विशिष्ट हेतू धरून हा खाली उतरलाय झाडावर. आणि जिथे राम सीता बसलेले होते त्यांच्या समोर नाच मयूर पुच्छ पसरोनी नृत्य करी मयूर पुच्छ पसरोनी नृत्य करी मयूर भक्ती दृश्य मनोहर ते भक्ती हे दृश्य मनोहर नृत्य अति सुंदर करीत तो मयूर नृत्य अति सुंदर करीत तो मयूर गाले संतोषी सीता रघुवीर गाले संतोषी सीता रघुवीर. मयूराने आपलं पंख पसरवले, पिसारा फुलवलाय आणि त्यांच्या पुढे कदन्यास सुरू केला. आता अत्यंत सुंदर रूप दिलेलं असा मयूर आणि त्याचं ते विलोभनीय दृश्य हे दोघं जण बघताय. राम म्हणतायत सीते अगं बघ किती हा नृत्य सुंदर करतोय. आणि दोघं जण त्याचे नृत्य बघायला लागले. थोड्या वेळ का होईना पण तहान लंगेने विसरली. आणि आता यांना जलाशयापर्यंत पोचवायचंय. त्यांनी थोड्या वेळ नृत्य केलंय आणि मग आपला पिसारा मिटवून घेतलाय आणि हळूहळू तो पुढे चालायला लागला. पण नुसता चालला गेला नाहीये बरं, आपला एक मयूर पंख सोडलाय. आता ते इतकं सुंदर पीस सीतामाईला लोभ झालाय, उचलून घेतलाय. पुन्हा थोडा वेळ पुढे गेलाय, 8-10 पावलं, पुन्हा मयूर पंख सोडलाय. असं करत करत सीतामाई आणि राम त्याच्या मागून चालले. अहो असं करता करता त्याचे सगळे मयूर पंख पडून गेले. आणि ही एक एक पीस जमा करते आणि अचानक एके ठिकाणी हा मयूर थांबलाय. त्याचं जे मनामध्ये इप्सित होतं ते पूर्ण झालंय, कारण त्यांनी जलाशय समोर जिथे होता तिथे तो येऊन थांबलाय. वाणी नव्हती, सांगणार कसं म्हणून आपल्या कृतीतनं जलाशय दाखवलाय प्रभूंना. आणि तो जलाशय बघितलाय मात्र आणि सीतामाईला आपल्याला तहान लागले हे लक्षात आलं. पटकन गेले, हातपाय धुतले आणि ओंजळीने पाणी प्यायलंय. बरं, ओंजळीने पाणी प्यायलं की तहान भागते. बरं, आपल्याला आठवत असेल आपण शाळेच्या बेसिन वरती असं पाणी आता बाटल्या निघू देत, पण तो जो आनंद होता तो वेगळा होता. तस सीतामाईनी जलाशयातलं पाणी प्यायले आणि आपली तृषा शांत केली. चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. आणि प्रभू राम म्हणतात, सीते ज्यानी तुला पाण्यापर्यंत आणलं त्या मयूराला तू काही देणार नाहीस. असं पती पत्नींनी एकमेकांना विचारायचं असतं बरं का. सीता म्हणतीये की स्वामी आपण एवढे देणारे समर्थ आहात, मी कशाला त्याला देऊ. तुम्ही समर्थ आहात ना द्यायला, त्याच्या जे योग्य आहे ते तुम्ही त्याला द्या. म्हणून त्या मयूराला रामांनी आपल्या मांडीवर घेतलंय आणि त्याच्याशी बोलते झाले. त्याला विचारतात की तुला वाणी देऊ का, तुला आत्ता सांगता आलं नाही ना की जलाशय कुठे आहे, तुला वाणी देऊ का. मयूर म्हणते नको, तू ज्यांना वाणी दिलीस ते तुझं नाम घेतात का, मला ही वाणी नको.
मग तुझी काय इच्छा आहे? तेव्हा मयुराने असं सांगितलं, मयुराची ती इच्छा ती, मयुराची ती इच्छा ती, मयूर पुच्छते शिरावरती, मयूर पुच्छते शिरावरती, धारण करणे हेच मानसी आहे धारण करावे हेच मानसी आहे प्रभूंना तो सांगतोय की माझं मयूर पंख जो आहे तो आपण आपल्या मस्तकावर धारण करावा ही माझी इच्छा आहे. प्रभू रामचंद्र हसतायत आणि म्हणतायत की या जन्मात मला ते शक्य नाही, पण माझा पुढचा अवतार जो असेल तो म्हणजे कृष्णावतार, त्याच्यामध्ये मी तुला मस्तकावर धारण करीन तुझं मयूर पंख. म्हणून कृष्णाचा एकही फोटो आपल्याला असं दिसत नाही की ज्याच्यावर मोरपीस नाही. कारण राम जन्मामध्ये मयूराला दिलेलं आश्वासन हे प्रभूंनी पाळलंय. आश्वासन हे चुकवण्यासाठी नसतं, ते पूर्ण करण्यासाठी असतं. हे भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असत. आपल्याला आश्वासनं मिळतात की नाही, निवडणुकीच्या आधी रस्ते चांगले करू, स्टेशन चांगलं करू, गाड्या वाढवू. आम्ही 22 वर्ष इथे झालो, एकही गाडी वाढलेली नाही अजून. साड्या मिळाल्या बहिणीला का? आणि म्हणून भगवंतानी ते मयूरपंख कृष्णावतारामध्ये आपल्या शरीरावर धारण केलं. मग भगवंतानी मस्तकावर धारण करावं म्हणजे ते तितकंच पवित्र नको का? म्हणून तेव्हापासनं मयूराचं अयोनी संभव चालू आहे. म्हणजे लांडोर त्याचे अश्रू पिते आणि मग ती गर्भवती राहते असं सांगितलं जातं. कारण भगवंतानी त्याला धारण केलं. म्हणून जे एका मयूराला कळलं की आपल्या जन्माचं सार्थक कसं करायचंय आणि त्यांनी ती योग्य संधी साधली आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घेतलं. म्हणून आपण जी आता मालिका बघतोय पशु पक्ष्यांची, की प्रत्येक मध्ये आपले हे प्राणी पक्षी सुद्धा त्या योनीमध्ये असून आपल्या जन्माचं सार्थक करतायत. पण हे सामान्य माणसाला कळत नाही. म्हणून संतांना प्रश्न विचारावासा वाटतो, जन्मुनी केलेस काय? मनुजा जन्मुनी केलेस काय? नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला ती संधी कळली पाहिजे. संधी कशी असते? एकदा दाढ ठोठावते पण ती पुन्हा दाढ ठोठावत नाही. म्हणून प्रत्येकाने आलेली संधी ही आत्मसात केली पाहिजे, तिला सोडता कामा नाही. म्हणजे ही नरदेहाची आपल्याला संधी मिळालेली आहे, ती संधी आपण सोडायला नको. नुसताच देह आपण दही दूध साय खाऊन वाढवायचा नाहीये. आला आला प्राणी जन्मासी आला असं आपण वागायचं नाहीये. तर संतांना शरण जायचंय, सद्गुरूंना शरण जायचंय आणि त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवला असेल त्या मार्गावरून आपण मार्गक्रमणा करायची आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये नाथ विचारत आहे. जन्मनी केले सहाय जन्मनी केले सकाय मनुजा जन्मनी केले सकाय जन्मनी केले
अर्पण करते. एक मागणं मागूया. गणेशामुळे ते गणेश त्या देवळात होतं म्हणून त्या बायका गणेश म्हणायचे, पण आईने राम म्हटलेला, आमचं राम म्हणून. पण नंतर असं झालं की कुठल्याही देवळात म्हणता येईल म्हणून आम्ही भगवंताच आता म्हणतो. एक मागणी मागाया आहे दाही देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देही चित्ताला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे गायाला, नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी देवचला, सुंदर वाणी देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. रूप मनोहर बघण्याला, रूप मनोहर बघण्याला, दृष्टी देही नयनाला, दृष्टी देही नयनाला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे ऐकाया, नाम तुझे हे ऐकाया, नाद देतो श्रवणाला, नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे सांगाया, नाम तुझे हे सांगाया, सुरती शक्ती देवचला, सुरती शक्ती देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. दीन दुबळा कोणी दिसता, दीन दुबळा कोणी दिसता, उद्धार करतो करण्याला, सद्बुद्धीची देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. हेच मागणी मागाया, हेच मागणी मागाया, हुशारी आली देवचला, हुशारी आली देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. देवा देवा